तू पर्सनल शॉपिंगचं जेव्हा सांगतेस तेव्हा तू पर्सनल शॉपिंगचा कोर्स केलाय. हे Yes. खूप लोकांना मला सांगायचंय की पर्सनल शॉपिंगचा वेगळा कोर्स असतो आणि प्राचीनी मिलानला जाऊन केलायस, Yes. राईट? Yes. सो मला त्याच्याबद्दल सांग. सो पर्सनल शॉपिंग म्हणजे लोकांना असं वाटतं की मी स्वतःसाठी शॉपिंग शिकून आले. दॅट्स नॉट द केस. फर्स्ट ऑफ ऑल मी हार्डली स्वतःसाठी शॉपिंग करते. हे वेगळं आहे जरा. हे वेगळं आहे जरा. हाय प्राची. सो हा सगळ्यांना पडलेला खूप मोठा प्रश्न असतो की Yes. आपण शॉपिंगला जातो, खूप आवडलं म्हणून घेतो आणि ते कपाटात तसंच पडून राहतं. सो तुला काय वाटतं ह्याच्याबद्दल? मजा ही असते की सगळ्यांकडे सगळे कपडे असतात, पण आपल्याला त्या वेळेला नक्की काय घालायचं हे सुचत नाही. भरपूर वेळेस आपल्याकडे जे वॉर्डरोब आहे तर त्याच्यातलं फक्त 40% युजेबल असतं. 60% जे आहेत तर मग ते कपडे त्याचं काहीतरी बटन निघालंय किंवा काहीतरी साधंसं ऑल्ट्रेशन राहिलंय हो. किंवा पण सेलमधले कपडे असतात हो. की टॉप घेतलाय पण त्याच्या खाली बॉटम्सच नाहीये, नाहीये. असे असतात. आणि त्याच्यामुळे आपलं कपाट जे आहे ते नेहमी भरलेलं वाटतं आणि आपल्याला असं वाटतं तरी आणि एवढं भरलेल्या कपाटात आपल्याला कधी जे घालायचं ते मिळतच नाही. मला एक सांग की जर आपण पूर्ण कपाट असं कन्सिडर केलं तर कुठल्या कपड्यांचं प्रपोर्शन काय असावं असं तुला वाटतं? म्हणजे फॉर एक्झाम्पल फॉर्मल कपडे किती असावेत घरात घालायचे किंवा स्पोर्ट्स जर करत असो कोणी किंवा जिमला जात असो तर ते असं काही पर्सेंटेज असतं? हो, सगळ्यांचे रिक्वायरमेंट्स वेगळे असतात. बरोबर. जे माझे रिक्वायरमेंट्स आहेत, माझे प्रोफेशनल जे रिक्वायरमेंट्स आहेत ते वेगळे असणार आहेत. स्पोर्ट्स पर्सनचे वेगळे असणार आहेत, कारण की त्यांचं ऑब्व्हियसली वर्कआउट रिलेटेड जास्त वेगळा असणार असतो. आहे. जे लोक जास्त ज्यांचं जास्त लेबरस काम असतं तर मग त्यांचं रिक्वायरमेंट वेगळं असणार आहे. कम्फर्ट क्लोदिंग जास्त असणार आहेत. जे हे असतात न्यू मदर्स जे असतात, नवीन झालेली आई, तर मग तिचे रिक्वायरमेंट कम्प्लिटली वेगळी असते. तर सगळ्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्यांचं कपाटाचं प्रपोर्शन म्हणजे त्याच्यात काय कपडे कशा टाईपचे कपडे हवेत तर ह्याचं प्रपोर्शन चेंज होतं. तर हे टू अंडरस्टँड इट हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर मी केव्हाही माझ्या कुठल्याही क्लायंटला भेटते तर मग आय हॅव टू नो की त्यांचं प्रोफेशन काय आहे, त्यांचा दिवस रेग्युलर एक दिवस कसा असतो, त्याच्यामध्ये ते कुठे कुठे जातात, कुणाला भेटतात. आता भरपूर जण असतात जे कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करतात. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारे काही लोक जे असतात त्यांचा फक्त डेस्क जॉब असतो. काही लोक असतात तर त्यांचे क्लायंट इंटरॅक्शन्स जास्त असतात. ते क्लायंट इंटरॅक्शन्स कुठल्या टाईपचे क्लायंट्स आहेत ह्याच्यावरती पण डिपेंडेंट असतात की हे हाय लेवल क्लायंट्स आहेत का रेग्युलर कस्टमर्स, वॉक इन कस्टमर्स आहेत. तर मग ह्याच्याप्रमाणे त्यांचं ड्रेसिंग पण चेंज होतं. तर ह्या सगळ्या फॅक्टर्सवरती बेस्ड तुमचं कपाट पाहिजे. आयडियली तुमचं अराउंड 60% हे तुमचं जे मॅक्झिमम लागतात तर ते कपडे पाहिजे असतात. मग बाकीचं जे 40% आहे तर मग ह्याच्यामध्ये मग बाकीचे जे लागणारे कपडे, जसं तू म्हणालीस की लग्नाला जाताना काहीच नाही, आपण लग्नाला तर रोज जात नाही, पण त्याच्यासाठी थोडेफार जे काही कपडे लागतात तर ते तो एक त्या 40% मध्ये ते येतात. किंवा जिमला जाणार तर ह्याप्रमाणे तुमचे सगळं 40% जे आहे हे बाकीचे सगळे कपडे येतात. पण 60% तुमचा एव्हरीडे यूज पाहिजे. म्हणजे प्रोफेशन वाईज पण चेंज Yes. होतं वॉर्डरोब Yes. आणि तुमच्या डेली रुटीन वाईज तुम्हाला विचार करायला लागतो. बरोबर. तू आता बोलताना म्हणलीस की लग्नाला जायला आपण रोज जात नाही, सो काही स्पेसिफिक आपण थोडे कपडे ठेवतो. पण हल्ली खूपदा असा प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा असा खूपदा विचार होतो की आता ह्याच्या लग्नात मी हाच घातला होता, मग आता सेम ड्रेस घालू का नको घालू, किंवा मग आपण नाही असं करू शकत की एक ड्रेस एकदाच घातला, सो आपल्याला ते रिपीट करायलाच लागतात. सो त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? की मग मी सजेस्ट करते माझ्या क्लायंट्सला की तुम्ही स्मार्ट वॉर्डरोब क्रिएट करा. तर स्मार्ट वॉर्डरोब काय हे लोक मला विचारतात. स्मार्ट वॉर्डरोब म्हणजे असं असतं की मिक्स अँड मॅच कपडे घ्यायचे की जे सगळ्या ह्याच्यावरती जातील. म्हणजे तुम्ही आता असे कुर्ता असेल तर मग त्या कुर्त्याखाली जर तुम्ही स्कर्ट पण घातला, कधी कधी गरारा पॅन्ट्स घातले किंवा कधी तुम्ही त्याच्याखाली चुडीदारच घातला, असं तुम्ही काहीतरी करू शकता. तर मग असे तर ते त्याच्या खालचे जो तुम्ही सेपरेट्स हे जेव्हा घेता
तर ते असे घ्यायचे की ते सेम फॅमिलीमधले असतील. Okay. म्हणजे ते तुम्ही मिक्स अँड मॅच करू शकाल की 3-4 दुपट्टे असं त्याचे वेगळे तुम्ही लुक्स बनवू शका. असं काहीतरी करायचं. म्हणजे ते सेम कपडे तुम्ही भरपूर वेळेस वेगळ्या प्रकाराने रिपीट करू शकाल. फक्त तुमचे कपडे नाही तर तुमचे एक्सेसरीज पण तुम्ही बेसिक ठेवायचं. तर तुम्ही जेवढं क्लासिक स्टाईल्स ठेवाल तर तेवढं तुम्हाला मिक्स अँड मॅचला जास्त इझी पडतं. म्हणजे शूज घेतले तर मग पिंक शूज तुम्ही जास्त वापरणार नाही. पण जर गोल्डन शूज असतील, ब्लॅक शूज, सिल्वर शूज हे जास्त वापरता येतील तुम्हाला, मिक्स अँड मॅच करून वापरता येतील. तर त्याला मॅच होणारा, त्या सिल्वर फॅमिलीमध्ये मॅच होणारे ज्वेलरी, मग इयरिंग्स, ब्रेसलेट किंवा हे, तर हे पण तुम्ही मग मिक्स अँड मॅच साठी तुम्हाला जास्त इझी पडेल. अजून एक मला खूप बेसिक प्रश्न आहे हा, पण आय एम शुअर की खूप लोकांना हा प्रश्न पडत असेल. आपलं वजन खूप फ्लक्च्युएट होत असतं, त्याच्यामुळे कपड्यांचे साईजेस खूप बदलत असतात. आणि मी खूप जणांकडे हे बघितलंय की म्हणजे 32, 34, 36 असं सगळ्या साईजचे कपडे असतात. तर असं ज्यांचं साईज खूप फ्लक्च्युएट होत असेल तर अशा वेळेला काय करायचं? तर तुम्ही जो मीडियम साईज, तुम्हाला माहिती आहे आपल्या सगळ्यांचा एक ॲव्हरेज वेट असतं, तर मग आपण नेहमी कधी वेट कमी होतं पण परत ते वाढून एका पॉइंटला ते नेहमी थांबतं, किंवा कधीतरीच वाढतं आणि मग नंतर परत ते एका पॉइंटला येऊन ते एक वेट जो असतो, एक आपली साईज जी असते तर मग ती नॉर्मल राहते. तर मग ती जी आहे तर त्या साईजचे तुम्ही कपडे मॅक्झिमम ठेवा. मग त्याला तुम्ही ऑल्ट्रेशन करून कधी वाढवू शकता, कधी जास्त करू शकता, किंवा कधी तुम्ही त्याच्यावरती लेअर करू शकता, जॅकेट्स वापरू शकता. जर कधी वेट वाढला तर ऑब्व्हियसली तुम्हाला मग जास्त फिटेड कपडे घालायची इच्छा नाही होत, तर त्यावेळेस मग त्याच्यासाठी मग तुम्ही जॅकेट्स ठेवायचे. तर ते तुम्ही जे स्टाईल्स चूज करतात हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही फॅब्रिक्स जे चूज करताय तर हे पण खूप इम्पॉर्टंट आहे, कारण काय जेव्हा तुम्ही बारीक असता तर काही फॅब्रिक्स तुमच्या अंगावरती खूपच छान दिसतात, पण ते जाड झाल्यावरती मग ते नको त्या गोष्टी हायलाइट करतात. तर ते फार इम्पॉर्टंट आहे, तुम्ही काय फॅब्रिक्स चूज करताय. ओके, सो फॅब्रिक्सचा तो विषय काढलास त्याच्यावरून मला असं म्हणायचं आहे की फॅब्रिक हे आपल्या पर्सनॅलिटीवरती खूप अफेक्ट करत असतं. तर म्हणजे आता लिनन आहे, सिल्क आहे, किंवा सिल्कमध्ये पण खूप प्रकार आहेत. तर प्रत्येका फॅब्रिकचा पर्सनॅलिटीवरती कसा परिणाम होतो, म्हणजे तुला काय वाटतं त्याबद्दल? हे अगेन पर्सनॅलिटी म्हटलं तर आपण बघतो की आपण स्पेसिफिकली काही टाईपचे फॅब्रिक्स आपल्यासाठी पण चूज करतो. काही लोक आहेत तर त्यांना शायनी फॅब्रिक्स खूप आवडतात, ते सॅटिन घालतील किंवा सिक्वेंट फॅब्रिक्स त्यांना आवडतात, ती त्यांची पर्सनॅलिटी आहे. ओके, मग काही जण असतात तर मग त्यांना नॅचरल फॅब्रिक्स खूप आवडतात, हँडलूम कॉटन, खादी, लिनेन्स. तर से समवन लाईक शबाना आझमी, व्हेन यू इमॅजिन शबाना आझमी, आपण त्यांना कधी असं सिक्वेंट ड्रेसमध्ये कधी इमॅजिनच नाही करू शकत, राईट? तर मग ते फॅब इंडिया किंवा कॉटन, हँडलूम असं एकदम नॅचरल फॅब्रिक्समध्ये असतात. तर येस, त्याच्याने तुमची पर्सनॅलिटी डेफिनेटली डिफाईन होते. अगेन इट्स अ पर्सनल चॉईस. ह्याच्यामध्ये असं नाही आहे की हे फॅब्रिक बरोबर आहे किंवा ते फॅब्रिक चुकीचं आहे, असं काही. सो म्हणजे असं नाही, म्हणजे पर्सनॅलिटी डिफाईन करताना असं नाही आपण म्हणू शकत की ह्या फॅब्रिक तुम्ही घातलं की तुम्ही असा लुक येईल तुमचा, असं नाही म्हणता येणार का? त्याच्याने पण फरक पडतो. तुम्ही कुठल्या जागेला जाताय, तुम्ही ज्या जागेत जाताय त्याचा ॲम्बियन्स काय आहे. आता भरपूर वेळेस मी सेलिब्रिटीजला ड्रेसअप करते, तर रेड कार्पेट लुक्स हे फार फेमस आहेत आजकाल. तर मग रेड कार्पेटवरती ड्रेसअप होताना मी माझ्या सेलिब्रिटीजला वेगळ्या टाईपचे फॅब्रिक्स देते, कारण काय तिकडे काय असतं, फ्लॅशलाईट्स खूप असतात. तर त्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही सॅटिन वापरलं तर ते खूप जास्त चमकतं, किंवा काही फॅब्रिक्स जे खूप थिन असतात तर त्याच्या आरपार दिसतात ते कपडे दिसतात, तर मग ते फॅब्रिक्स मग मी अवॉइड करते. पण ते फॅब्रिक्स जर आता से काहीतरी कुठल्या तरी स्टोअर ओपनिंग आहे जिकडे एवढे फ्लॅशलाईट्स नसतात, डे लाईट जास्त असतो, तर तिकडे ते वापरले तरी चालतात. तर ते ह्याच्याने डेफिनेटली फरक पडतो. तुमची बॉडी टाईप काय आहे तर त्याप्रमाणे तुम्ही ते फॅब्रिक्स घालायला पाहिजेत. म्हणजे आता तुम्ही थोडंसं जर ओव्हर साईज्ड असाल तर टाईट, खूप जास्त टाईट कपडे वापरले तर मग ते नीट बसत नाही तुमच्या अंगावरती.
पण तिकडे जर तुम्ही फ्लोई फॅब्रिक्स वापरले तर इनफॅक्ट दे कॉम्प्लिमेंट युअर बॉडी मच बेटर. सो फॅब्रिक्सचा खूप परिणाम येस, होतो. डेफिनेटली डेफिनेटली. आपण मगाशी वॉर्ड्रोब बद्दल बोलत होतो, तर मला खूप म्हणजे बेसिक प्रश्न आहे हा की वॉर्ड्रोब मॅनेजमेंट आणि वॉर्ड्रोब अनालिसिस याबद्दल तू बोलावंस असं मला वाटतं, कारण खूप लोकांना याबद्दल खूप डिटेल माहिती असं नाहीये. Right. सो त्याच्याबद्दल सांगा मला काहीतरी. सो वॉर्ड्रोब अनालिसिस म्हणजे मी एका व्यक्तीचे वॉर्ड्रोब फुल चेक करते की त्याच्यामध्ये काय काय टाईपचे कपडे आहेत. ते म्हणजे मी जसं म्हणाले की तो एक प्रपोर्शन मॅनेज करायला लागतो. तर मग हे मला त्याच्या आधी चेक करायला लागतं की त्यांच्या वॉर्ड्रोबमध्ये एक्झिस्टिंग काय आहे. ओके. आणि मग त्याप्रमाणे आता भरपूर जण असतात की फक्त सेलमध्ये मिळाले म्हणून खूप कपडे असतात, त्याचा काहीही उपयोग नसतो. किंवा कुठल्या तरी एक्झिबिशनला गेलेले तिकडे काहीतरी कपडे घेतलेला, काहीच उपयोग नसतो त्याचा. तर मग हे कपडे म्हणजे ते प्रपोर्शन वगैरे मॅनेज करायला त्याच्या आधी मला अॅनालाइज तर करायला लागतं. बरोबर. तर कुठल्याही वॉर्ड्रोबमधलं मी एकूण एक आयटम त्या क्लायंटला ट्राय करायला सांगते. कारण की आपल्याला असं भरपूर वेळेस होतं की अरे नाही मला हे बरोबर फिट होतं, ह्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि आपण घालतो आणि त्यावेळेस कळतं की अरे माझं वजन वाढलंय, हे फिट नाही होतंय. किंवा अरे माझं वजन कमी झालंय, तर मग मी बारीक झालं तर ह्याला ऑल्टरेशनची गरज आहे. किंवा ह्याचं बटन तुटलं होतं मला माहितीच नव्हतं. तर मग हे सगळे फिक्स करणं, तर मग ते जोपर्यंत तुम्ही घालत नाही तोपर्यंत कळतच नाही. तर ते एकूण एक गार्मेंट मी ते ट्राय करायला लावते. ह्याला म्हणतात वॉर्ड्रोब अनालिसिस. ओके. आणि त्याच्यामध्ये मी एक्सेसरीज पण सगळे बघते की काय काय एक्सेसरीज आहेत, फुटवेअर काय टाईपचे आहे. आणि त्याच्यानंतर मग अॅनलाइज केल्यानंतर मग मी मॅनेज करते वॉर्ड्रोब. मग त्याच्यानंतर शॉपिंग होतं. मॅनेजमेंटमध्ये अजून एक गोष्ट आहे ते म्हणजे आजकाल खूप नवीन ब्रँड्स आलेत. इंडिया इज ओपन टू अ लॉट ऑफ बेटर क्वालिटी ब्रँड्स, लक्झरी ब्रँड्स. पण हे ब्रँड्स आपण घेतोय कारण काय पैसे सगळ्यांकडे आहेत. आता लोकांची शॉपिंग कपॅसिटी खूप जास्त वाढली आहे, प्रायोरिटीज चेंज झालेत. हे तुम्ही ब्रँड्स घेता तर दे हॅव टू बी हँडल्ड विथ स्पेशल केअर. बरोबर. आपण किती वेळा कुठल्याही गार्मेंटचं स्पेशल इन्स्ट्रक्शन्स वाचतो, कधीच नाही की ते कसं वॉश करायला पाहिजे. त्याचं भरपूर ह्याच्यावर दिलेलं असतात हँड वॉश ओनली किंवा नो ड्राय क्लीन किंवा हे सगळ्या गोष्टी. वाळत घालण्यासाठीच्या सुद्धा इन्स्ट्रक्शन दिलेल्या असतात की ते कशा पद्धतीने वाळत घाललं पाहिजे. हे सगळे इन्स्ट्रक्शन्स दिले असतात. आपण हे लेबल कधीच वाचत नाही, आपण ते कापून टाकतो कारण काय ते टोचतं म्हणून. आणि तर मग ते जे गार्मेंट्स आहेत किंवा ते काही काही एक्सेसरीज असतात, लेदर एक्सेसरीज, दे हॅव टू बी हँडल्ड विथ केअर. तर मग त्याची काळजी घेतली जात नाही आणि मग हे स्पॉईल होतात. आणि मग असं वाटतं अरे मी एवढे पैसे घालून एवढं एक्सपेन्सिव्ह काहीतरी आणलं आणि याचा उपयोगच नाही आहे. का? कारण काय इट इज नॉट जस्ट अबाउट बाईंग अ गार्मेंट, इट इज ऑल्सो अबाउट मेंटेनिंग इट. तर हे मेंटेनन्स जे असतं हे सगळं मी करते. आय मॅनेज बिग साइज्ड वॉर्ड्रोब्स. बिग साइज्ड म्हणजे लोकांचे वॉर्ड्रोब्स असतात जे आपल्या घरांच्या साईजचे असतात. सो दीज आर बिग साइज वॉर्ड्रोब्स. हे वॉर्ड्रोब्स मॅनेज करणं त्यांना स्वतःला जमत नाही, त्यांच्या हाऊस हेल्पला जमत नाही. तर मग तिकडे मग मी जाते, माझी टीम आहे पूर्ण. तर मग वी क्लीन द वॉर्ड्रोब, वी क्लेन्स इट. मुंबईच्या क्लायमेटमध्ये मोल्ड्स खूप येतात, तर मग ह्याला नीट ट्रीट करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. डिह्युमिडिफायर्स लावायला लागतात ह्याच्यामध्ये मॉन्सून्समध्ये. कपड्यांना दर 15 दिवसांनी हे येतं, फंगस येतं. तर हे सगळं मेंटेन करणं, त्याला एअर करायला लागतं, त्याला देर इज अ स्पेशल केअर प्रोसेस विच हॅज टू बी मेंटेन. तर हे सगळं मी करते वॉर्ड्रोब मॅनेज करणं. इट इज नॉट समथिंग विच एव्हरीवन कॅन डू. ह्याला ऑब्व्हियसली देर इज अ स्पेशल ट्रेनिंग. माय टीम इज ट्रेन्ड. मग ते इवन परत वॉर्ड्रोबमध्ये जेव्हा जाताना तर त्यावेळेस तशी घडी कशी घालायची, ते कलर कोऑर्डिनेट करून परत लावायचं, हे सगळ्या गोष्टी मी करते. आपण कुठल्याही घेतलेला जे गार्मेंट आहे तर ते 6 महिन्यानंतर सेम त्याचं राहील ह्याची काही गॅरंटी नाही आहे. वॉशनी त्याचं वेअर अँड टेअर होतं, तर ते गार्मेंट डिस्कार्ड करायचं का नाही, किंवा त्याला ऑल्टर करता येईल का, किंवा कधी कधी डाय करून ते परत फ्रेश होतं,
ह्या सगळ्या गोष्टी पण मी वॉर्डरोब मॅनेजमेंटमध्ये करते. पण तुझा प्रोफेशन मधला अनुभव म्हणून मी हे विचारते की जर तुला असं वाटत असेल की आता हे तुम्हाला फिट होत नाहीये किंवा हे तुम्हाला आता नाही, म्हणजे तुमच्या पर्सनॅलिटीला सूट होत नाहीये, यू शुड नॉट यूज इट, असं जर तुला वाटत असेल तर लोक ऍक्सेप्ट करतात की कपडे टाकून द्यायचे किंवा रियूज करायचे किंवा काही करायचं? नॉट नेसेसरीली, पण त्याचं द वे आय डिस्कार्ड इज ऑल्सो इम्पॉर्टंट. मी पर्सनली डिस्कार्ड करताना खूप स्पेशल केअर घेते. ओके. माझं अपब्रिंगिंग खूप रेग्युलर होतं, जिकडे कुठल्याही गार्मेंटची एक लाईफ होती की ते दिवाळीमध्येच घ्यायचो आपण कपडे, त्याच्यानंतर मग ते कॅज्युअली वापरायचो, मग त्याच्यानंतर जिमला वापरायचो किंवा नाईट ड्रेस म्हणून वापरायचो, मग रंगपंचमीला वापरायचं आणि मग त्याचा पोछा व्हायचा. ही लाईफ होती गार्मेंटची. तर त्याच्यामुळे मग मला अजून पण पटत नाही की तुम्ही एक गार्मेंट घ्या, बोर झालात म्हणून टाकून द्या किंवा साईज फिट होत नाही म्हणून. तर मग ते पण सॉर्ट करताना मी ते क्लायंटचे पण कपडे स्पेसिफिक वेने सॉर्ट करते की काही काही कपडे जे असतात ते नवीनच्या नवीन असतात पण तुम्हाला बसत नसतात किंवा ते स्टाईल आता गेली आहे, तर ते तुम्ही मग तुमच्या कझिन्सला किंवा रिलेटिव्सला, फ्रेंड्सला वगैरे तुम्ही देऊ शकता आणि पीपल डोंट माइंड युझिंग इट ॲट ऑल. आपल्यालाच असतं की अरे असं आपण कसे कपडे द्यायचे. मग सेकंड जो लॉट असतो तर मग तुमच्या हाऊस हेल्पला द्या किंवा मग तुम्ही डोनेट करा ते. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. जसं तू म्हणालेस की लोक ते गिव्हअप करतात का, येस दिस इज अ प्रोसेस. मी काय करते, मी एक ट्रिक वापरते, मी ते बांधते आणि मी त्यांच्या लॉफ्टवरती ठेवायला सांगते. मी त्यांना सांगते जर तुम्ही 6 महिने ह्या कपड्याला जर मिस नाही केलंय म्हणजे तुम्हाला गरज नाहीये, सो 6 महिन्यानंतर डिस्कार्ड करा. पण ते तुमच्या वॉर्डरोब मध्ये वाय इज इट टेकिंग स्पेस, हो ना, सो यू माइट एज वेल रिमूव्ह इट. ही आयडिया चांगली आहे. कारण तोपर्यंत आपण आपल्या डोक्यातून पण ते गेलेलं असतं, आपण विसरलेलो असतो आणि खरं सांगायचं तर त्याची गरज नसते, फक्त आपला जीव अडकलेला असतो त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे ते सोडवत नाही आपल्याला. राईट राईट राईट. वॉर्डरोब जेव्हा तू मॅनेज करतेस किंवा वॉर्डरोब जेव्हा अरेंज करतेस, तर अरेंज करताना काय विचार करा, म्हणजे नॉर्मल आता साधारण मध्यमवर्गीय घरामध्ये जी 2 कपाटं मिळतात तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण आपलं कपाट मॅनेज करतो तर तेव्हा म्हणजे कुठल्या टाईपचे कपडे वर असावेत, कुठले खाली असावेत, ॲक्सेसरीज कुठे ठेवाव्यात किंवा असं बेसिक कसं असावं स्ट्रक्चर? सो स्टेप वाईज सांगते मी. खूप इंटरेस्टिंग प्रोसेस ही आहे. आपली आई आपल्याला खूप वर्षांपासून सांगायची, पण आपण त्यावेळेस हे करायचंच नाही आणि आता ते मी प्रोफेशन म्हणून करते. तर त्याच्यामुळे पण इट इज अ बेसिक प्रोसेस आणि जर तुम्ही हे फॉलो केलं ना तुम्हाला ॲक्च्युली मजा येईल हे करायला. एक तर सगळं तुम्ही वॉर्डरोब एम्प्टी करायचं, ते क्लीन करायचं, मोस्ट इम्पॉर्टंट, कारण काय तेच धूळ मग त्याच्यावरतीच पडून तुमचे कपडे पण खराब होतात. मग तुम्ही कपडे सगळे सॉर्ट करायचे कॅटेगरी वाईज, की सगळे बॉटम्स एकत्र, टॉप्स एकत्र, जे काय जिमवेअर ते एकत्र. त्याच्यानंतर मग साईज वाईज, की आता जे टॉप्स असतात, काही काही स्लीवलेस टॉप्स असतात, मग काही काही स्लीव्ड असतात, काही काही फुल स्लीव असतात, तर हे सगळं मग सब कॅटेगरी सॉर्ट करायचे आणि मग त्याप्रमाणे मग तुम्ही घडी घालायची, कलर कोऑर्डिनेट करायचं. स्टार्ट फ्रॉम व्हाईट गो टू ब्लॅक, मग व्हाईट, त्याच्यानंतर येलो, येलो नंतर ऑरेंज, रेड, रेड नंतर मग तुम्ही ब्लू घेऊ शकता, मग ग्रीन, पर्पल आणि मग नंतर ब्लॅक. सो तुम्ही असं केलं ना तर तुम्हाला व्हिज्युअली कुठलाही गार्मेंट मिळायला फार फास्ट, इट बिकम्स क्विकर. तुम्ही जेव्हा परत कपाटात लावता तर तुमच्या ॲक्सेसिबिलिटीप्रमाणे तुम्ही लावायचं कपाट परत, की तुमचे जे एव्हरीडे क्लोज आहेत तर ते सगळ्यात इझिली ॲक्सेसिबल पाहिजे, तुमच्या आय लेवलला पाहिजेत आणि तुमचा हात जिकडे पोचेल तिकडे पाहिजे. नाईट ड्रेस जो आहे तर तो आपण भरपूर वेळेस चांगले दिसत नाही नाईट ड्रेस म्हणून खूप वरती खाली लावतो, पण नाईट ड्रेस तुम्ही रोज घालता ना तर ते पण ॲक्सेसिबल पॉईंटला ठेवायला पाहिजे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर मग ते मग तुम्ही इकडे तिकडे, आता लग्नाचे आपण जे कपडे असतो आपलं एथनिक वेअर, हे लॉफ्टवरती जाऊ शकतात. त्याला एनिवेज तुम्ही नीट पॅकेज करून सारी बॅग्समध्ये लॉफ्टवरती ठेवू शकता. वुलन्स जे आहेत हे लॉफ्टवरती जाऊ शकतात. तर त्याप्रमाणे तुम्ही कपडे लावायचे. सॉक्स जे असतात तर ते नेहमी शूजच्या शेजारी ठेवायचं. आपण मोस्ट ऑफ द टाइम सॉक्स जे आहेत ते कपड्यांच्या इकडे ठेवतो, त्याच्याने कपड्याला वास पण येऊ शकतो आणि ते लगेच मिळत पण नाही. सो दिस इज हाऊ यू लाईन इट अप.
ओके. तू पर्सनल शॉपिंगचं जेव्हा सांगतेस तेव्हा तू पर्सनल शॉपिंगचा कोर्स केलाय. हे Yes. खूप लोकांना मला सांगायचंय की पर्सनल शॉपिंगचा वेगळा कोर्स असतो आणि प्राचीनी मिलानला जाऊन केलायस, Yes. राईट? Yes. सो मला त्याच्याबद्दल सांग. सो पर्सनल शॉपिंग म्हणजे लोकांना असं वाटतं की मी स्वतःसाठी शॉपिंग शिकून आले. दॅट्स नॉट द केस. फर्स्ट ऑफ ऑल मी हार्डली स्वतःसाठी शॉपिंग करते. हे वेगळं आहे जरा. हे वेगळं आहे जरा. दॅट्स माय हो. लाईफस्टाईल. तर पर्सनल शॉपिंग म्हणजे जसं मी आता म्हणाले की हाऊ टू मेक शॉपिंग प्लेजरेबल हा एक कोर्स असतो की जसं तुम्ही ट्रॅव्हलिंग कधी कधी फार फ्रस्ट्रेटिंग होऊन जातो की आता असे तुला जायचं आहे थायलंडला आणि थायलंडला आता कुठली फ्लाईट घेऊ, तिकडे कुठलं हॉटेल बुक करू, ह्याच्यासाठी ट्रॅव्हल एजंट्स असतात. तर तसं सिमिलरली मी तुमचा शॉपिंग फुल प्लॅन करते की तुम्ही फक्त मला सांगायचं की मला हे शॉपिंग करायचं आहे आणि मी हे सगळं प्लॅन करते. कुठल्या स्टोअरमध्ये जायचं, कसं, कुठे काय घ्यायचं. ॲज अ स्टायलिस्ट आय ऑब्व्हियसली गिव्ह यू इनपुट अबाउट हे तुमच्या बॉडीला जास्त सूट होईल. तर ते इनपुट्स तर येतातच ऑब्व्हियसली, पण बाकीचा पण पूर्ण तुमचा डे सॉर्ट आउट असतो, सॉर्टेड आउट असतो. तर मग आणि नंतर शॉपिंग झाल्यानंतर समटाइम्स देर आर स्पा ट्रीटमेंट्स. तर हे त्याची सगळ्यात जास्त गरज असते. येस, त्याची सगळ्यात जास्त एवढं चालून, कारण की मला तर खूप चालायची सवय. पण माझे क्लायंट्स असतात, एव्हरी टाइम आय हॅव सीन की क्लायंट्सला असं वाटतं की अरे हां फुल डे शॉपिंग करता येईल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आफ्टर लंच शॉपिंग करतच नाही. दे गिव्ह अप. लंच झाल्यावरती ते म्हणतात की नाही आता बस झालं. सो ते मग त्यांचा तेवढा स्टॅमिना कसा ठेवायचा, तर हे पण इम्पॉर्टंट आहे. मोस्ट इम्पॉर्टंट इज की तुम्ही कुठेही जा, ॲज अ ह्युमन बिईंग फूड इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही लग्नाला गेला तर जेवायला काय होतं, चांगलं होतं का, वेळेवर मिळालं का, तुम्ही कुठेही जा तर फूड इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. जर तुम्हाला वेळेवर खायला नाही मिळालं तर यू गेट व्हेरी क्रँकी. शॉपिंगच्या वेळेस तर अजूनच जास्त, बिकॉज यू आर सराउंडेड विथ अ लॉट ऑफ पीपल. तर मग आय मेक शुअर दॅट यू आर गिवन फूड ऑन टाईम. तुम्ही लंच ब्रेक बरोबर घ्याल, कॉफी ब्रेक घ्याल. आय ऑलवेज प्रोव्हाइड विथ स्नॅक्स, सम रिफ्रेशमेंट्स ऑन द गो, की आपल्याला भरपूर वेळेस थांबायला वेळ नाही मिळत, पण मग हातात काहीतरी पाणी किंवा काहीतरी स्नॅक्स, बिस्किट्स वगैरे, चॉकलेट वगैरे असं मी नेहमी देते क्लायंटला. हॉस्पिटॅलिटी. येस. सो दॅट इज क्रिएटिंग अन एक्सपिरियन्स, राईट? तर मग आय टेक केअर ऑफ ऑल दीज थिंग्स. दॅट इज वॉट आय लर्न इन पर्सनल शॉपिंग, नॉट शॉपिंग फॉर माय सेल्फ. पण हा अनुभव म्हणजे तू ह्या गोष्टीकडे कशी वळालीस, पर्सनल शॉपिंगकडे, किंवा म्हणजे स्टायलिंग करणं, म्हणजे बेसिकली तू फॅशन डिझायनिंग केलंय, त्याच्यानंतर स्टायलिंग, त्याच्यानंतर पर्सनल शॉपिंग. सो हा प्रवास कसा होता आणि ह्या पर्सनल शॉपिंगकडे कशी वळालीस? व्हेरी क्युरियस लुक इज फ्युनरल लुक. तर फ्युनरलला जाताना एस्पेशली सेलिब्रिटी फ्युनरल जेव्हा होतात तर हे खूप कवर करतात, मीडियामध्ये खूप कव्हरेज येतो. तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही मेकअप लावून गेलात, घालून गेलात, हे तर ऑब्व्हियसली दाखवायचं नसतं, कारण की यू हॅव टू शो दॅट यू आर सॅड. म्हणून यू मस्ट हॅव सीन की सनग्लासेस इज अ बिग ट्रेंड. तर तुम्ही कुठल्या ब्रँडचे सनग्लासेस घालतात हे फार इम्पॉर्टंट आहे.